शिवाजी पाटील चंदगड विधानसभा आणि आज मुख्यमंत्री साहेब आमच्या एक पक्षाचे नेते आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज वेळ दिली. संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि कारण होतं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघातून जे पोल्ट्रीच्या गाड्या येतात त्या गाड्यासंदर्भात थोडंसं काहीतरी आपल्याला सहकार्य करावं. तर आमच्याकडे पोल्ट्रीचे प्रचंड असे उद्योगधंदे आहेत आणि 25-30 वर्षापासून कायमस्वरूपी आपल्या गोव्यातल्या जनतेची एक त्यांचं नातं जुळलेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे, आज गोव्यात भाजप सरकार आहे आणि त्यामुळे आमची ही मदत जनतेला याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय मनोपूर्वक त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी सांगितलं की समोरासमोर आमचे गोवा पोल्ट्री असोसिएशनचे जे मालक संघटना असेल आणि तुमची घेऊन एकत्र आपण बैठक घेऊन आपण मार्ग मोकळीक करूया असे सांगितले. जो गोव्याचे कायदे कानून आमच्या पोल्ट्रीधारकांना मान्य करून त्यांच्या नियमानुसार आपल्या गाडीचे काय व्यवस्था असते, गाडी अडचण ते आपण कुठल्याही तुमच्या शट्टीचा भंग होता कामा नये या हिशोबाने त्यांनी मला सांगितलं आणि आम्ही व्यवस्थित पालन करू आणि आम्हाला म्हणजे त्यांच्या अटी शर्ती तुमच्या गोवा विभागाच्या कायदे कानूनच्या ज्या असतील त्या आपण अतिशय व्यवस्थितमध्ये आपण त्याचं पालन करू आणि चांगल्या प्रतीचे आपण कोंबडी व्यवसायामध्ये चांगल्या प्रतीचे आपण दर्जेदार आपण मांस आपण गोव्या आमच्या बांधवांसाठी आपण उपलब्ध करू आणि समंजसपणे मार्ग करून आपण मोकळा करू असं ते आश्वासन साहेबांनी दिलं आणि संयुक्त आमची बैठक होईल. पण हे का असा हा इश्यू झाला तुम्हाला काही शॉर्टेज पण झालेली नाही काय शॉर्टेज झालं की काय कोंबड्या त्यांचं साहेबांचं म्हणणं होतं की कोंबडी इथं आल्यानंतर तो जो कचरा असतो ते कचऱ्याचा विल्हेवाट आम्ही कसं लावायचा त्यासाठी आपल्याला त्याची पण काळजी घ्यायला लागेल. त्यांनी ते सक्तीने आणि एकदम सख्तपणे सांगितले आदेश दिलेत की याच्यामध्ये एकदम कठोर पालन करायला लागेल कारण त्या कचऱ्याचा हा विषय खूप गांभीर्याने आपलं मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. दुसरा विषय होता आमचा एक 3 घाटाचे विषय होते जेणेकरून गोवा आणि महाराष्ट्र एक व्यवसाय आमच्या चंदगडमध्ये पूर्णपणे हे आहेत, जागा मोठी आहेत, धरणं आहेत, तलाव आहेत आणि जेणेकरून आज 2 आपले तिलारी घाट आहे, अंबोली घाट आहे आणि त्याचबरोबर आमचे 3 रस्ते मोकळे करायचे आहेत. तर परवा 21 तारखेला नितीन गडकरी साहेबांची एक बैठक आहे. त्या बैठकीला संयुक्त आमचे अधिकारी आणि साहेबांचे सोबत मिटिंग करून आपल्याला ते मोठे घाट करून एक लॉजिस्टिक पार्कसाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत आणि ह्याच्यासाठी महत्त्वाची बैठक होती. त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी मनापासून सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेत आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद. तिलारी घाटाचा जो इश्यू तुम्ही काढला तो खूप टाइम असा रिपेअर केलेला नाही आणि खूपसे इश्यूज पण होते म्हणजे जाणाऱ्यांना त्रास चेकपोस्ट वगैरे. आत्ताच आमचं सरकार बसलेलं महाराष्ट्रामधलं अतिशय ताकदीचे नेते आमचे आदरणीय आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय गोव्याचे CM साहेब प्रमोद सावंत साहेबांच्या माध्यमातून हा रस्त्याचा जो दोन्ही घाटांचे जे विषय आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने मार्ग निघतील. चांगल्या घाटाचे रस्ते आपला गोवा म्हणजे फक्त पर्यटनच्या खूप मोठा वाव आहे तर तो पर्यटनचा आम्हाला पण त्याची काहीतरी आम्हाला त्याचा चांगली संधी उपलब्ध व्हावी म्हणून चंदगड विधानसभेमध्ये हा रस्त्याजवळचे रस्ते जोडून आम्ही चांगले घाटाचे रस्ते आम्ही करू असं आश्वासन दोन्ही मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आपल्याला. एक बैठक होते विषय आमचे काही तसे काही मोठे विषय नाही आहेत, लहान लहान विषय होते. महाराष्ट्र राज्याचे कायदे कानून वेगळे आहेत, गोवा राज्याचे कायदे कानून वेगळे आहेत. दोन्ही वर्षानुवर्ष आपण एकत्र धंदा पाणी करतो आणि आमच्या भागातल्या लोकांचा पोटपणाचा प्रश्न आहे आणि साहेबांनी सहकार्य केलं तुम्ही केली जे आपलं अटी शर्ती इथं असेल ते आपल्याला मान्य करून आपल्याला पुढे जायला लागेल. आणि सर एक विशेष होता की तुमचा चिकन ट्रेडर्स जो होता त्यांचं एक विशेष आहे की इथे एक असोसिएशन त्याला त्रास देतं, असं असोसिएशन टर्म्स डिक्टेट करू शकतो काय? छोटेसे किरकोळ गैरसमज होते, असं काही विषय नाही आहेत. आपण दोघं पण एक भावासारखे आपले नाते आहेत आणि आपण ते पुढे दोन एक छोट्याशा गैरसमजून पुढे जायचे, थोडे काही मोठे विषय नाही. काल कंप्लेंट काहीतरी रजिस्टर्ड करता आली ना काहीतरी. असं ठीक आहे पण त्या संदर्भातच आपण वेळ घेतली होती, वेळ मागितली होती, वेळ दिली आणि त्यांचे जे गैरसमज होते आपण दूर केले. बाकी एकदा समोर बसून छोटेसे विषय ते पण दूर होते. पोलीस असोसिएशन आणि तुम्ही भेटून मीटिंग करणार आहे? हां मीटिंग ठरली आहे का तारीख नाही समोर गव्हर्नमेंट या असोसिएशन नाही म्हणजे गोवा पोल्ट्री असोसिएशन आणि महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशन जे आमच्या जिल्ह्याचे असतील त्यांच्या दोन्ही बैठकीमधून काहीतरी
मेन ते विषय असा होता की बाबा चिकन आपण भागातून येते कारण तिचं कचरा विल्हेवाट कशी लावायची त्या संदर्भात महत्त्वाचं पाऊल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतील आणि तो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. तर किती रिक्वायरमेंट अशी गोव्यामध्ये? ते अजून मला याच्यातलं सांगता येणार नाही. थँक्यू. बरं थँक्यू. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.